आता आपण नजर टाकणार आहोत इतरही घडामोडींवरती अगदी झटपट सुरुवात करूया। मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप कधी होणार, कुठल्या मंत्र्यांच्या खात्यात कुठलं मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता ताणली गेली। मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर खातेवाटप होईल असे अंदाज बांधले जात होते, मात्र आता खातेवाटपही लांबणीवर गेल्याचं खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। तर फडणवीसांनी आमचं खातेवाटप वेगळं असणार असल्याचं म्हटलं। पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत कोकणातल्या 522 कोटी रुपयांच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली। कोणी मंत्री मातोश्रीच्या संपर्कात नसून आम्ही सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच आहोत असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं। शिवसेनेच्या ठाकरे गटाचं लक्ष लागून राहिलेल्या सुप्रीम कोर्टातील सत्ता संघर्षाची सुनावणी आणखी लांबणीवर गेली आहे। राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी 12 ऑगस्टला होणार होती, मात्र ती येत्या 10 दिवस लांबणीवर पडून 22 ऑगस्टला होणार आहे। विधान परिषदेत शिवसेना पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे। विधान परिषदेचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधान परिषदेतील शिवसेना पक्षास अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे। INS विक्रांत प्रकरणी मुंबई हायकोर्टानं सोमय्या पितापुत्रांना दिलासा दिला। INS विक्रांत युद्धनौका जतन करण्यासाठी सोमय्यांनी गोळा केलेला निधी राज्यपाल कार्यालयात जमा केला नसल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता। दरम्यान यात कोणत्याही आर्थिक घोटाळ्याचे पुरावे सापडले नसल्याचं मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते महाराष्ट्र सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री संजय राठोड यांनी अखेर त्यांच्यावरील गंभीर आरोपांवर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे। प्रकरणात माझ्यावर आरोप झालेले आहेत, त्यामध्ये माझी पोलिसांनी निर्दोष मुक्तता केली आहे, त्यानंतरच माझा नव्या मंत्रिमंडळात समावेश झाला असं राठोड यांनी स्पष्ट केलं। बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिमच्या पोरादेवी इथं महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यापूर्वी बंजारा समाजाचे नागरिक डफडं वाजवत पारंपरिक नृत्य त्यांनी सादर केलं आणि आनंद उत्सव साजरा केला। काँग्रेसचे बोरचे आमदार संग्राम थोपटे हे बारामतीकरांवरती नाराज असल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असताना त्यांना या संदर्भात विचारलं असता मी बारामतीकरांवरती नाराज नाही असं संग्राम थोपटे यांनी स्पष्ट केलं। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये काँग्रेस पदयात्रेचा समारोप झाला आणि यावेळी नाना पटोलेंनी भाजप विरोधात जोरदार टोलेबाजी केली। नवीन सरकारमध्ये महिलांना कुठेच स्थान नाही, हे सरकार फार दिवस टिकणार नाही असा टोला नाना पटोलेंनी लगावला। भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आपला कारभार देशभरात करते त्यामुळे भाजपच्या विरोधात जनमत संघटित होत असून भाजपचा कारभार हा लोकशाही विरोधात चालला आणि त्याचाच बदल हा बिहारमध्ये पाहायला मिळाला असल्याची प्रतिक्रिया देत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधला। कल्याणच्या 12व्या भागातील महापालिकेच्या कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी स्थानिकांनी धडक दिली। या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असून या प्रकल्पातील प्रक्रिया करणाऱ्या मशिनरी बंद आहेत, तरी देखील या ठिकाणी कचरा टाकला जातो। 2019 मध्ये भरती झालेल्या सुरक्षा रक्षकांना अजूनही कामावर रुजू न केल्यानं पनवेल खांदा कॉलनीमधील सुरक्षा रक्षक मंडळावर प्रतीक्षा यादीतील शेकडो मुलांनी धडक दिली आहे। यावेळी त्यांनी भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला। भिवंडी शहरातील कल्याण रोड इथल्या नुकत्याच बनवलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाला निकृष्ट दर्जाचे पाईप वापरण्यात आल्यानं पुलावरील सर्व घाण पाणी जे ते रोडवरून जाणाऱ्या वाहनांवर पडतंय। वाहनांवर हे पाणी पडताना आपण बघतोय, त्यामुळे दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येतोय। वसई विरार महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांना 16 कोटींचं टेंडर काढून सुद्धा खड्डे पडले आहेत आणि त्यामुळे यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे। तर खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी बुजवा अन्यथा परिणामाला सामोरे जा असा इशाराच मनसेनं दिला। नांदेड शहरातील रस्त्याच्या कामावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस आणि भाजप सदस्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळतं। शहरात रस्त्याचं काम सुरू आहे, मात्र ही कामं संथगतीनं सुरू असल्याचा मुद्दा जो आहे तो भाजप सदस्यांनी मांडला, त्यावरून काँग्रेस सदस्य आक्रमक झाले होते। नांदेड महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी आजपासून काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतलाय। कामगार युनियनतर्फे द्वारसभा घेऊन हा निर्णय घेण्यात आला। कंत्राटी
सफाई कामगारांना गेल्या 3 महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही। कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंदचा इशारा दिला होता, मात्र प्रशासनाने सकारात्मक आश्वासन दिल्याने गुरुवारपासून काम बंद करण्याचा निर्णय कामगार संघटनेने घेतला आहे। मराठा आरक्षणासाठी अंबड तालुक्यातील भंबेरी गावातून सुरू झालेल्या आमरण उपोषणस्थळी आमदार नारायण कुचे यांनी भेट दिली। कुचेंनी चर्चा करत मुख्यमंत्र्यांपर्यंत भावना पोहोचवून त्या मान्य करायला लावू असं आश्वासन देऊ केलं। अकोल्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चतुर्थ श्रेणी सफाई कामगारांनी धरणं आंदोलन सुरू केले। एका खासगी कंपनीने या कर्मचाऱ्यांचं काम बंद केल्याने कर्मचारी आर्थिक संकटात सापडलेत। दरम्यान आता नव्याने सुरू होत असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काम द्यावं अशी मागणी कामगारांनी केली। जामनेरच्या ढालशिंगी गावातील जिल्हा परिषद शाळेत कित्येक दिवसांपासून शिक्षकच नसल्यामुळे थेट गावकऱ्यांनी पंचायत समितीच्या आवारातच शाळा सुरू केली आहे। 2 वर्षांपासून या शाळेत एकच शिक्षक आहे, त्यामुळे शाळेला नवा शिक्षक द्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली। शेतकऱ्यांकडे तब्बल 1 कोटी लाचेची मागणी करून पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडून दिलेल्या निलंबित पोलीस नायकाच्या सांगलीतून मुसके आवळण्यात आले। जॉन विरोधात मुलीचं अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले। यानंतर आता लाचलुचपत विभागही त्याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे। बीडच्या गेवराईमध्ये जोडवाडी सैदापूर ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकाने एका गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे। पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी ग्रामसेवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। कल्याण डोंबिवलीमध्ये स्वाईन फ्लूचा धोका वाढलाय। महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सर्दी खोकला तापाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत, तर स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या देखील वाढली आहे। नशिराबाद कडगाव फाट्याजवळ भादली इथे तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। संदेश लीलाधर आढाळे असं मृत तरुणाचं नाव आहे आणि याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। बीडच्या धारूर तालुक्यातील सुकळी इथे 2 दिवसांपूर्वी नवविवाहितेचा विहिरीत पाय घसरून मृत्यू झाला होता। तो अपघात नसून घातपात असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला। सिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन करत सासरच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। अकोल्यातील पिंजरडा नदीपात्रात अज्ञात मृतदेह आढळून आला आणि या परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हा मृतदेह वाहत आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। हा मृतदेह वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील तरुणाचा असावा असा संशय व्यक्त केला जातो। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या वेल्हाळे इथून दीपनगर वीज निर्मिती केंद्रातून राख घेऊन निघालेल्या डंपरचा अपघात झाला। डंपर वेल्हाळे गावाजवळ उलटला आणि नाल्यात पडलाय। सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण अपघातामुळे अवैध वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आलाय। जळगाव इथून खेडगावजवळ प्रवासी घेऊन जात असलेल्या वाहनाला महिंद्रा पिकअप गाडीनं जोरदार धडक दिल्यानं 11 महिन्यांचा चिमुकला जागीच ठार झाला। गणेश भगवान सोनवणे असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे, तर या अपघातात 9 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या टिटाणे फाटाजवळ नाशिक नंदुरबार एसटी बसचा अपघात झाला। नंदुरबारकडून साक्रीकडे जाणारा एका कार चालक जो तो खड्डे वाचवण्याच्या नादात असताना कार समोरून येणाऱ्या एसटीला त्यांनी धडक दिली। एसटी चालकाने प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या कडेला थांबवली। या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून काही जण जखमी झाले। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये सध्या झेंडे बनवण्याची लगबग सुरू आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा मोहिमेकरता कोट्यवधी राष्ट्रध्वज इचलकरंजीमधून देशभरात जाणार आहेत। पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध शाळांकडून प्रभात फेरी काढण्यात आली। या रॅलीमध्ये सुमारे 5,500 विद्यार्थी तसंच 400 शिक्षक आणि कर्मचारी सहभागी झाले होते। भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मलकापुरात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेत शेकडो विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। यावेळी 375 फुटाचा तिरंगा पदयात्रेचं मुख्य आकर्षण ठरला। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव इथं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं मोटरसायकलवरून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। सेनगावपासून ते रिसोड महामार्गावरील कवठा गावापर्यंत ही रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये महसूल विभाग, पंचायत समितीचे कर्मचारी आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता।
जालन्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त हर घर तिरंगा आणि स्वराज्य महोत्सवाच्या निमित्त शहरामध्ये विशाल तिरंगा रॅली काढण्यात आली। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांच्या हस्ते या रॅलीचं उद्घाटन करण्यात आलं। अमळनेर नगर परिषदेतर्फे देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। अमळनेरच्या जुन्या शहराचा इतिहास कॅनव्हासवर रेखाटण्यात आला आणि या चित्रांचं प्रदर्शन बघण्यासाठी गर्दी झाली होती। स्वराज्य महोत्सवाअंतर्गत अमळनेर नगर परिषदेत महिला बचत गटांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी मेळाव्यामधील बचत गटांच्या सदस्यांना हर घर तिरंगा तसंच इतर उपक्रमांची माहिती देण्यात आली। अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जळगावच्या वावडदा इथं जिल्हा प्रशासनाकडून 75 सायकलपटू आणि 25 NCC कॅडेट यांनी 75 किलोमीटर सायक्लोथॉन आयोजित करण्यात आला होता। सायक्लोथॉनमध्ये जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा इथल्या सायकलिस्ट ग्रुपचे सायकलपटू आणि NCC कॅडेट सहभागी झाले होते। तुळजाभवानी मंदिराच्या शहाजीराजे प्रवेशद्वाराजवळ तिरंगा लाइटिंगचा देखावा करण्यात आला। ही लाइटिंग अतिशय मनमोहक दिसत असून देवीच्या दारात भक्तिमय वातावरण तयार झालंय। काँग्रेसचे आमदार संजय जगताप आणि संग्राम थोपटे यांना महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं। इंदापूर तालुक्यात काँग्रेसची गौरव यात्रा काढण्यात आली होती आणि यावेळी महिला कार्यकर्त्यांनी त्यांना राखी बांधली। जळगावच्या संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयात राखी पौर्णिमेनिमित्त कोरोना योद्ध्यांसाठी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी कोरोना काळात अविरत सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांना विद्यार्थ्यांनी राखी बांधली। गोंदिया इथल्या प्रीती टेंभरे या महिलेने इको फ्रेंडली राखी म्हणून चक्क शेणापासून राख्या तयार केल्यात। तर या शेणाच्या राख्यांना जिल्ह्यासह राज्यात तसंच परराज्यातही मोठ्या प्रमाणात मागणी मिळते आणि या कार्याबद्दल प्रीती टेंभरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सन्मानपत्र देखील मिळालं। आदिवासी दिनाच्या निमित्ताने नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात रानभाजी महोत्सव भरवण्यात आला। या दुर्मिळ रानभाज्यांसह सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला विक्रीसाठी ठेवण्यात आला। या महोत्सवात नांदेडकरांनी मोठा सहभाग घेत गावरान मेवा खरेदी केला। आम आदमी पक्षाला लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय। दिल्ली आणि पंजाबमधील सत्ता काबीज केल्यानंतर आणखी एका राज्यात विजय मिळवल्यास आपला अधिकृतरित्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलंय। जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात लष्कर ए तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आलंय। बडगामच्या वॉटर हेल परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती। त्यानंतर झालेल्या चकमकीत दहशतवादी लतीफ राथर ठार झालाय। लतीफवर राहुल भट आणि अमरीन भटसह अनेक नागरिकांना मारल्याचा आरोप आहे। त्यानंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।